श्रीमंत श्री जगद्गुरु सद्गुरु जोग महाराज की। तेलनीसी रुसला वेडा, रागे कोरडे खातो भिडा, आपुले हित आपण पाही, संकोच तो न धरी काही। नडिले लोका टाकीला गोह, बोडिले डोके सांडिला मोह। शेजारणीच्या गेली रागे, कुत्र्याने घर भरले मागे। पिसारागे भाजिले घर, नागवली ते नेणे फार। तुका म्हणे वाचा रागे, फेडिले सावले देखिले जगे। आपुले हित आपण पाही, संकोच तो न धरी काय। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून मानवाला अत्यंत महत्वाची सूचना करतायत। मनुष्य म्हणून ज्या वेळेला जीव जन्माला येतो, त्या मानव देहामध्ये आलेल्या प्रत्येक जीवाचं स्वविषयक पहिलं कर्तव्य आहे, त्याने आपल्या हिताचा विचार करावा। ज्या कर्मामुळं, ज्या कृतीमुळं आपलं हित होतं, ते कर्म करण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संकोच करू नये, कुठल्याही प्रकारचा संकोच करू नये। लोकांनाही त्या बाबतीत लाजू नये। संस्कृत मध्ये एक वाक्य आहे, आहारे विहारे चैव त्यक्त लज्जा सुखी भवेत। आहार आणि विहार सेवन, भूक लागलेली, पोटात आग पडलेली, वाढणारा अत्यंत उदारपणे अशा प्रकारचा वाढू लागलेला आहे, पक्वान्न चांगलं केलेलं आहे। ते काही लोकांमध्ये आणि काही विशिष्ट प्रसंगामध्ये अशी काही घाण सवय लागली आहे की ते वाढलेलं सगळं खायचं नाही। जितकं जास्त उष्ट ठेवील तितका मोठा। अशी एक अत्यंत वाईट प्रथा काही समाजामध्ये पडलेली आहे महाराज। बघायचं असेल तर तुम्हाला मी दाखवून पण, म्हणजे अर्धा स्वयंपाक पात्रावर काय असतो, शिल्लक असतो आणि तो तसाच फेकून द्यावा लागतो। चांगलं पक्वान्न केलेलं, गावरान तूप वापरलेलं, बदाम, काजू अशा प्रकारचे त्या पक्वान्नामध्ये वापरलेले, आणि ते सुद्धा सगळं खायचं नाही का? ते तशी पद्धत पडली असल्यामुळे सगळं काय याला काय मिळत नाही काय कोणाचं? बरं, ते लोक म्हणो नाही म्हणो, हेलाच आपलं असं वाटतं की बा लोक आपल्याला असं म्हणतील। आणि भूक लागलेली आहे, आग पडलेली आहे पोटात, ताटपात्रात अन्न आहे, वाढणाराही अजून वाढायला तयार आहे, तरी सुद्धा जर तसंच अन्न ठेवून एखादा उठत असेल, वाढतया पुढे भुकेला उपरोधे म्हणे घ्यावं नाही हो, लय झाले, नाही लय झालं, काहीच नाही झालेलं, म्हणजे काहीच झालेलं नसतं, लय झालं म्हणतो। ज्ञानोबा म्हणतात त्याला भुकेची पीडाही सहन करावी लागेल आणि पाप लागेल, पाप लागेल। त्यामुळं
मग लोक काय करतात आणि लोक काय म्हणतात, आपलं हित कशामध्ये, आपलं चांगलं कशामध्ये, हितामध्ये ही पारमार्थिक अशा प्रकारचं हित कशामध्ये, याचा विचार प्रत्येकाने केलाच पाहिजे. अशा वेळेला माणसानी लोकलज्जेस्तव किंवा उगाचच मोठेपणाचा आव आणून आपल्या हिताला तिळांजुळी देणं हे मूर्खपणाचं द्योतक आहे. तसं करू नये. स्वतःचं हित आपण पाहावं, आपुले हित आपण पाही, संकोच तो न धरी, त्याच्यामध्ये काही संकोच करू नये. बऱ्याच लोकांची अशी परिस्थिती आहे. बऱ्याच लोक त्यांना भजन करावं वाटतं, त्यांना माळ घालावी वाटते, त्यांना मंदिरात दर्शन करावं वाटतं, त्यांना कीर्तन ऐकावं वाटतं, पण मग हे सगळं वाटत असताना सुद्धा बुवा लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. बरेच असे माळकरी माळ गळ्यात असते, माळ घालतानाच घालणाऱ्याने बी सांगितलेलं असतं, बाकीचे म्हणतात बा माळकरी माणसानी ऊर्ध्व पुंड्र लावायला पाहिजे. तर लावायला त्याला बरं वाटतं, पण आपण उभागून लावला तर आता आपल्याला चांगल्या चांगल्या लोकात बसायचं, म्हणजे खटकाची अवलाद चांगली. ज्यांच्या गळ्यात माळा नाही, जे गंध लावित नाही, हे चांगले. आणि जे माळा घालतात, जे गंध लावतात, हे म्हणजे याच्या दृष्टीनं क्षुल्लक, महाग असलेले, हे पुढं झालेले. त्याला एखाद्याला विचारलं का गळ्यात माळे काही गंध लावते, पण असं काय लावते की समोरच्याला दुर्बीनच लावावं लागत त्याला. इतका असा बारीक, असं का बरं? ते म्हणून लोक बुवा म्हणतात. जर मोठा लावला तर लोक काय म्हणतात? बुवा म्हणतात. मग आता बुवा म्हणलं तर एवढं त्याच्यात काय, तुला काय हिजडा बनावं लोकांनी? काय दलिंदर मला लोक साहेब म्हणल्यावर त्याला काय नाही वाटत, भूषण वाटतं. आणि बुवा महाराज म्हणल्यावर त्याला काय वाटते? लाज वाटते. त्याच्यात काय, बुवा म्हणलं बरं ठीक आहे, म्हणले बुवा लोक, काय काय अडचण काय त्याच्यामध्ये? तुकोबरांना हे असल्याच मान्यतेविषयी, चालीरीतीविषयी अतिशय चिड आहे. आणि मग ते तुकाराम महाराज बोलणं तर मग असं थोडस खरबुडच आहे. तुकोबरांनी त्याच्याकरता हा अभंग लिहिलेला आहे. 6 चरणाचा अभंग आहे. सिद्धांत एकाच चरणामध्ये, आणि 5ही चरण कशाचे आहेत? दृष्टांताचीच आहेत. तुकोबरे दृष्टांत देतात, दृष्टांत व्यावहारिक दिलेले आहेत, पण सिद्धांत त्याचा पारमार्थिक आहे. लोकांना समजण्याकरता दृष्टांत दिले जातात, काल्पनिक असतात. तुकोबारे म्हणतात, तेलनी शिरोसला वेडा, रागे कोरडे खातो बिडा. खेड्यात राहणारा, पूर्वी तेली लोकच तेल विकायचे. तेल विकणं हे बाकीचे म्हणजे अशोभनीय अशा प्रकारचं मानायचे, द्वाड मानायचे. त्याच्यामुळे तेल विक्रीचा धंदा ठराविक अशा प्रकारचे लोक करायचे. तर एका ठिकाणी त्या तेलाने तेलाचं दुकान टाकलेलं, आणि ते त्याची बायको बसायची का नेपाळ मधून आलतं का काय काय माहिती, तेलीन बसायची दुकानावर. सगळं गाव तिथूनच तेल न्यायचं. आता एके दिवशी कुठंतरी एक कार्यक्रम होता, तिथं ती बाई आलेली, हा गेलेला, आणि कशामुळे तरी तुम्ही झालं सगळे लोक देखत. चालतच राहत
भांडे जास्त असले म्हणजे एकामेकाला लागतात, आवाज येतो. तिथल्या तिथं काय करायचं असतं, सोडून द्यायचं. राहत काही माणसं त्याला लयच धरून बसत. जाय म्हणे, तू काय लय लागून गेलीस. ती म्हणे ये दुकानावर तू. तो म्हणे काय तुझ्या दुकानापासून माझं आडलं काय, नाही येणार दुकानावर तुझ्या, नको येऊ म्हणे. झालं थोडस असं ते लोकात एकच झालं. बरं गावात दुसरं तेलाचं दुकान नाही. आता घरी स्वयंपाकाला तेल तर लागणारच की नाही. फोडणीला, चटणी बरोबर, चपातीला लावायला. सकाळी स्वयंपाकी होता घरी, हाताने स्वयंपाक केला त्याने, पण फोडणीला तेल नाही. मग भाजीच नाही केली, चटणीवर खाऊ म्हणे. चटणी खायची तरी कोरडीच. दुसरा म्हणला अरे पण तेल आण ना. तो म्हणे नाही जाणार तिच्या दुकानावर, नाहीच जाणार तिच्या दुकानावर. बरं नाही गेला तिच्या दुकानावर, का तिचं दुकान ओस पडणार आहे. तू नाही गेला तर तुझे बाप किती काय आहे ना तिथं न्यायला. एक गिऱ्हाईक नाही आलं तर काय बिघडणार आहे तिचं. परिणाम काय कोरडं खावं लागलं. वेडा तेलनिशी रुसला आणि रागे भेडा कोरडे खातो. तिचा राग आला आणि मग जावं तेव्हा लोक म्हणतील आता असं असं म्हणलं, तुझ्या दुकानात येतच नाही म्हणलं, नामक म्हणलं, तमक म्हणलं, पुन्हा तर चाललं दुकानावर. लोकांच्या भिडीने दुकानावर जायला गेला, बसला मग कोरडच तो खात. तू गोवाऱ्या म्हणतात अरे त्याला आपल्याला लागतंय, ती काय फुकट देणार आहे का. पैसे तिच्या नाकावर टिचायचे. आणि मग एवढं काय लगे त्याचा राग मानायचा आणि भीड धरायची लोकांची. तसं जर आपलं कल्याण आपल्याला करायचं, कारण आपलं हित आपणच करू शकतो, या बाबतीत तर याला पर्यायच नाही महाराज. उद्धरेद आत्मनात्मानम, आत्मना आत्मानम उद्धरेत. आपुली आपण करा सोडवल. आपलं कल्याण करण्यामध्ये मुख्य भूमिका ही आपल्यालाच बजवावी लागते. आपलं कल्याण आपली आई करू शकत नाही, आपलं कल्याण आपला बाप करू शकत नाही, आपलं कल्याण आपला मित्र करू शकत नाही, आपलं कल्याण देव करू शकत नाही, आपलं कल्याण संतही करू शकत नाही, जर आपण नाही ठरवलं तर. त्यामुळं आपल्या कल्याणामध्ये मुख्य भूमिका ही आपल्यालाच बजवावी लागते. आपण कल्याण करावं म्हणून देव आपल्यावर प्रसन्न झाला आणि मानव देह दिला. मानव देहामध्ये कल्याण करता येतं आणि मानव देह देण्याचा सर्वस्वी अधिकार कोणाचा आहे, देवाचा आहे, नाही का. देव ठरवतो ना कोणाला कोणता देह द्यायचा, कोणाला कोणता देह द्यायचा, कोणाला कोणता देह द्यायचा. देव काय ठरवतो, आमचं कर्म माणसाला देह मिळवून देतं. कर्मामध्ये पुण्य जास्त झालं देवाचा देह मिळतो, पाप जास्त झालं पशवादिकाच्या देहाला जावं लागतं. समान पाप पुण्य झालं की मानव देह मिळतो. देवाचा काय संबंध आहे, देव काय देतो ना, समान दाणी कर्माणी निबद्धंती धनंजय उदासीन वदासीनो मसक्तंतेषु कर्मसु. आपलं काही संबंध नाही. भगवान म्हणतात त्यांचं कर्म मी. देव काय करतो, फक्त कर्माचं फल देतो. देव काय करतो, कर्माचं फल देतो. बरोबर आहे, देव कर्माचं फल देतो हे खरं आहे. पण समजा सारखं प्रारब्धात सारखं पाप पुण्य व्हावं लागतं आणि ते सारखं व्हायला लागलं की संचितातून थोडासा एखादा लाकड लचका तोडून त्याला लावला की झालं विषम. आणि शेवट सत्ताधाऱ्याच्या हातात असतंच महाराज. त्याच्या हातामध्ये ना सांगतात, आता खरं खोटं आपल्याला इतकं माहिती नाही, पण शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांच्या संबंधातलं एक गाव होतं आणि त्या गावात लाईट न्यायची होती. त्यावेळेला सगळ्या गावात काही लाईट
गेलेले नव्हते, चालले होते प्रयत्न. अजूनही काही गाव असं आहे की तिथं लाईट नाही गेली. ते जो मुख्य होता महाराष्ट्राचा त्या खात्याचा अभियंता, काय म्हणतात अभियंता, त्या लोकांना ते लोक उरमटासारखं बोलले काय ते तिथे जाऊन. कारण त्यांना वाटलं बस साहेब तर आपले आगाय नौकर आहे. मग साहेबांनी त्याला सांगितलं अरे त्या गावाला ने, बरं बरं चालू आहे काम, इकडलं संपलं की तिकडचं संपलं की तिकडचं संपलं की. मग ते 2-3 महिने तरी केलंच नाही. ते खवड आहे. तुला सांगितलं तू बाकीची बंद करण त्या महाराज. त्यांनी त्या गावच्या नावच्या दुसऱ्या गावाला लाईन नेली, त्या गावाला दिलीच नाही लाईन. साहेबांनी सांगितलंय अमक्या अमक्या नावाच्या गावाला हे, पण एका नावाची गावं किती गाव आहेत महाराष्ट्रामध्ये, दुसऱ्या गावाला नेली, त्या गावाला नाही नेली. काय करणार शंकरराव, पुढच्या वेळेस दुसरा झाला मुख्यमंत्री. सत्ताधाऱ्याच्या हातामध्ये जरी न्यायाधीश न्याय देतो, प्राप्त पुरावा आणि कायदा याला धरूनच काय द्यावा लागतो, न्याय द्यावा लागतो. तरीही पण कशाला प्राधान्य द्यायचं आणि कशाकडे दुर्लक्ष करायचं हे त्याच्या हातात राहत. जरी एखाद्याने एखाद्याला मारलं, खून केलेला असला, पण तरीही प्राप्त पुराव्यांकडे पाहिला असता खून करावा अशा प्रकारची त्याची मानसिकता नव्हती. तेवढ्या पुरता तो रागावला, ते सहज आणलं, वरमावं लागलं म्हणून मेला. झालं काहीतरी थातुरमातुर शिक्षा करून त्याला काय केलं जातं, सोडून दिलं जातं. म्हणजे सत्ताधाऱ्यावर जवळ तेवढी पावर असते. तसं देव कर्माचंच फल देत असला तरी कोणत्या वेळेला कोणत्या कर्माचं फल द्यायचं, कोणत्या वेळेला कोणत्या, त्याचं काय आहे. कल्पना करा, एखाद्या माणसाचं कर्म आहे की त्याला 1 दिवस उपास करायला लागणार. मग तर सत्ताधाऱ्याला काय 1 दिवस उपासाला द्यायचा, पण नेमका एकादशीच्या दिवशी द्यायचा. कर्म फिटलं, उपास घडला, आणि उगा एखाद्यावर दात असला का नेमकी चांगली पंगत, आणि त्या दिवशी त्याने ते कर्म पुढं करायचं. तर देवाने एखाद्यावर विशेष कृपा केली, त्याला देव देह देतो. ज्या देहामध्ये असं कर्म करता येतं की तो जीव स्वतःला मुक्त करू शकतो, अशा प्रकारचा देह देणारा कोण आहे, देव आहे. दिला देवाने देह. मुक्तीची क्रिया ज्या देहात करता येते, पण मुक्तीची क्रिया ज्या देहात करता येते त्या देहामध्ये नरकाची बी क्रिया करता येते. मग त्यांनी नरकाचीच क्रिया केली तर काय करणार देव, काय चालतं देवाचं सांगा ना. देवाच्या उरावर मंदिरात बसून दारू पिते आणि पत्ते खेळत, काय करणार आहे देव. नाही असं आहे. संत काय करतील, मार्ग दाखवतील, कृपा करतील, पण कृपा कोणावर बी त्यांना करताच येत नाही. परिपाहे बीजो शुद्ध अंगी करील ते काय नव्हे महाराज. हे सगळं खरं आहे, पण परिपाहे महाराज पैठणला ज्ञानोबऱ्यांना रेड्यावर कृपा करता आली, तिथं दुसऱ्यावर नसते करता आली का, पण त्या लायकीचे पाहिजे होते ना दुसरे. बीज शुद्ध करायचं तर आपल्या हातात आहे ना, आपण नाहीच केलं. काय करणार संत, मार्गदर्शन करतील, मार्ग दाखवतील, ज्याला चालायचं चालायचं, आपल्याला उलटा चालायचं. त्यामुळं कल्याण करणं हे आपल्या हातात आहे, आपलं कल्याण करणं. आणि ते आपण केलं पाहिजे, आपले हित आपण पाहिजे. त्याच्याकरता बाकीचं कुठलंही कारण अडचण मध्ये येऊ देऊ नये. मग कुठलीही असेल, मी कुठलीही शब्द वापरला, वैयक्तिक असेल, कौटुंबिक असेल, सामाजिक असेल, आणखीन कसे, कुठलीही अडचण येऊ शकते,
पण आपण ठरवलं तर आपण त्याला बगल देऊन हिताची साधना करू शकतो आणि हिताची साधना त्यांनी केली पाहिजे. त्याच्याकरता कोणाला तरी निमित्त मानून स्वतःचं अकल्याण वाटोळं करण्याचं काही कारण नाही. जसं त्या येड्यानं केलं तसं. आता याला ठेसा खायचा, त्या ठेसा महाराज ठेसा तेलाशिवाय होतच नाही. जरी ठेशामध्ये मिरची मुख्य असली, मीठ मुख्य असलं तरी त्याच्याबरोबर तेलही मुख्यच आहे. आणि तेलनी बरोबर याचं भांडण झालेलं आहे. भांडण झालं तर काय होतं, सगळ्याच्या अगोदर जायचं तिथं, ए बाई हे पैसे घे तेल दे. तेल असं थोडीच म्हणू शकते की तुला तेल देणार नाही. दुकानदार टाकून बसलेले, माल विकायला बसलेले, हा पैसे देतो तिला द्यावंच लागणार आहे ते. पण हा इकडंच नाही, नाही तिचं तोंडच नाही पाहणार. नको बघू, तू नाही तिचं तोंड पाहिलं तर नुकसान कोणाचं होणार आहे? तुझंच होईल ना. त्याला काय अडचण आहे? तेव्हा आपुले हितापन पाही संकोच तो न धरी काही. दुसरा दृष्टांत देतात. नाडिले लोका टाकीला गोह, बोडिले डोके सांडीला मोह. आपले हित आपण पाहिजे, आपलं हित वास्तविक आपण पाहायला पाहिजे. कटकटी होतच राहतात. तिचे कोणाशी तरी कटकटी झाल्या आणि मग नेमके ते तिच्या पोरीला बघायला निघाले. दुसऱ्या दिवशी जायचं म्हणून त्या पोरीच्या मामाला बोलवून घेतलं, मित्र शेजारी पाजारी. दुसऱ्या दिवशी जायचं तर हे तिच्या पोरीला स्थळ पाहायला जाणार आहे, तर त्यांना अपशकुन झाला पाहिजे. पूर्वी काही ठराविक अपशकुन मानले जात होते. त्याच्यामध्ये एक कपाळावर काही नसणं हे काय मानायचं, अपशकुन मानलं जायचं. तिनं जिवंत नवरा सोडून दिला त्याच्याकरता. म्हणजे परमार्थ करता नाही, भांडण झालं म्हणून बी नाही, जिवंत सोडून दिला. पोराबाळाचा बी मोह सोडला आणि सगळ्यापासून वेगळी झाली आणि न्हाव्याकडून डोकी करून घेतली. आणि हे निघाले की समोर उभी राहिली. पूर्वी जास्त महत्व दिलं जात होतं त्या शकून अपशकुनाला. त्याने सोडली गाडी. ती म्हणजे इथंच घरातच अपशकुन झालं, तिथं काय जातं जाऊन. म्हणजे नाडीले लोकाला नाडलं, पण त्या लोकांना नाडल्याकरता गोह सांडिला, मोह सोडिला आणि डोकं बोडिले. चिकट माणूस होता एक. माणसाने फार उधळपट्टी करावी असं नाही, पण मग चिकटपणालाही काय असावी, मर्यादा असावी का नाही. ते अलाहाबादला गेला, मग तिथं पिंडदान करावं लागतं. पिंडदान करायच्या अगोदर केस काढावे लागतात. तो दुकानात गेला, का केस काढायला? 10 रुपये. ओ 10 रुपये? अहो लय पैसे होतात, 5 रुपयात काढा ना. जा पुढं. साधं दुकान होतं, तिथे गेला, का केवढ्यामध्ये? ते म्हणे 5 रुपये. ते म्हणे असली लाकडाची खुर्ची आणि 5 रुपये कशाला? 2 रुपयात करा. ते म्हणे जा पुढं. ते पुढे गेलं, खाली पोत्यावर ते व्यवस्थित होतं. ते म्हणे केवढ्याला आहे? ते म्हणे 2 रुपये. 1 रुपयात करा ना. ते म्हणे जा पुढं. पुढे गेलं, ते नवीन होतं एक. ते म्हणे केवढ्याला हो? ते म्हणे 1 रुपया. म्हणजे 1 रुपयापेक्षा खालचं चालतच नव्हतं पहिला, ते 15 रुपये. 1 रुपयाला. ते म्हणे राव अर्ध्या रुपयात करा ना. त्याला वाटलं हा अर्धा कसं काय देणार.
अर्धा नाहीच छापलेला, एकातच करावं लागेल ना. तेव्हा बसा, बसला. मग डोकं वगैरे झालं. आता पैसे द्यायचे तर एक कसं द्यायचा, ते म्हणे आपल्याला तर ₹अर्धा ठरलेले. ठीक आहे ना म्हटलं, मग दे ना ₹अर्धा. तो बी म्हणजे ह्यालाच लागला, ₹अर्धा दे ना. पण तो म्हणे असं तोडावं तर त्या काय कामाचं आहे, आपल्या बी कामाचं नाही राहणार, त्याच्या बी कामाचं नाही राहणार. मग दुसरा म्हणला देऊन टाकी, हा अर्धा फुकट. मग काय करायचं, मग त्यांनी हिशोब असा लावला की एका डोकीला ₹अर्धा, तर ₹1 2 डोक्या. पण दोघं म्हणजे दुसरं कोण नव्हतं, बायकोन ती गेली, त्यानं बायकोला बसविलं हजमत करून. अर्धा कस काय फुकट जाऊ द्यायचं, गावात आले लोक लागले शंका घ्यायला. अरे म्हणतात वेड्या, आपलं हित आपण पाहिजे, आपल्या हिताचा आपण विचार करायचा. ते दिलं सोडून आणि त्याला ₹अर्धा जातो म्हणून बायकोची हजमत करून घेतली. नडीले लोका टाकी लागू. हा, दाढी करता रुका गेला, घरात आला बाईले पे उजू काय, हा करी बोडी आपुली, आपले पैसे जातात म्हणे, चल घे करून कोई. आपुले हित आपण पायी संकोच येतो ना वगैरे. व्यावहारिक हित असो वा पारमार्थिक हित असो, आपल्या हिताचा प्राधान्याने आपण विचार करायला पाहिजे ना. परीक्षेचा कालावधी 7ला पेपर आहे. रात्री बऱ्याच वेळपर्यंत पोरं जागत बसलेली, अभ्यास करीत बसलेली. जायला अर्धा तास लागतो शाळेमध्ये, वेळेच्या अगोदर बोलवलेले. आता तर शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं उशीर झाला की त्याला बसूच नाही देणार. काय झालं मला नाही माहिती. नंतर ते झोपले, सगळे झोपले, सण झोपले. 6 वाजले तरी कोणी उठलेलंच नाही. एकाला जाग आली, त्यानं घड्याळाकडे पाहिलं, 6 वाजले, पण बाकीचे सगळे झोपले होते. याला वाटलं आपण उठावं तर खडखडीनं दुसरे उठतील. फार परोपकारी माणसं. आपण उठलं तर दुसरे उठतील, तेव्हा दुसरे उठू नये म्हणून यानं तोंडावर घेतलं आणि सगळ्याच्या परीक्षा बुडाल्या. आपले हे तर अरे दुसरे उठले तर उठू दे, तुझं काय बिघडलं. पण तुझी परीक्षा बुडली तर वर्ष अशा प्रकारचं फेल जाईल. तुझं पाय ना, लोकांचं चांगलं होत असेल, काय होत असेल ते लोक त्यांचं पाहतील, पण तुझं तू तर पाय ना. नको लोकांना उठवू, पण तू तर उठ. आपले हित आपण पाहि. तुकोबारांनी आणखीन एक दृष्टांत दिलेला आहे. तुकोबारे म्हणतात, शेजारणीच्या गेली रागे, घरात शेजारी. बऱ्याच वेळेला त्या घरात असं राहतं, रस्ता जवळ असलं की रस्त्याकडं दोघीची तोंड असतात. पण अशा वेळेला जरी शेजारीचं काय झालं तर काही संबंध येत नाही, पण काही वेळेला दरवाजा एकच असतो. छोट्या रस्त्यातूनच सगळ्याला जायचं असतं. आणि मग अशा वेळेला कटकट झाल्यावर अवघड होऊन जातं. सामंजस्याने सगळ्याशी आपण वागावं, आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही, दुसऱ्यामुळे आपल्याला. आता समाजात राहायचं म्हणजे थोडाफार त्रास दुसऱ्याचाही सहन करावा लागतो. काहीला दुसऱ्याला त्रास देण्यात काहीच नाही वाटत, पण दुसऱ्याचा थोडाही त्रास सहन करण्याची तयारी नसते. आणि मग दुसरी तरी रिकामी आहे का सतत ह्याचाच त्रास सहन करायला. आपण दुसऱ्याचा केला, दुसरे आपला करतील. काही वेळेला दुसरे काही खट्ट स्वभावाचे असले तर आपल्याला जास्त सहन करावं लागतील, तर ते थोडा करतील. पण आपण त्रास सहनच करायचा नाही आणि दुसऱ्यालाच त्रास द्यायचा म्हटल्यावर मग कधी कधी मग होते तिरगा मिरगी, भांडण. तर शेजारणीचं झालं भांडण. काय झालं ते म्हणे, ठीक आहे मी चालले रानात, बघून घे तू.
आणि तसंच घर सगळं उघडं, बाहेरचा दरवाजा उघडा, स्वयंपाकघर उघडं. तिनं पिठा कुटाचं झाकून सुद्धा नाही ठेवलं. शेजारणीच्या राग काहीतरी बोलली शेजारीन म्हणून गेले. आता ती गेली, शेजारणीला काय ती बस तिचं काम करीत बसली. आता गावातले असतातच सिंह, ज्ञानोबारायांनी त्यांना ग्रामसिंह म्हटलेलं आहे. ते आले वाज घेत घेत घेत, बघितलं तर काही प्रतिबंधच नाही, सगळं उघड आहे आणि घरात कोणीच नाही हाड बनायला. मग काय, ते आत गेलं, त्याने ते टोपल्यातल्या भाकरी घेऊन बाहेर गेलं. बाहेरच्या दुसऱ्याने पाहिलं, का हो कुठं? बरं, सगळे गावातले कुत्रे, सगळं घर गच्च भरलेलं, भाकरीतले टोपल्यातल्या भाकरी तर गेल्याच, पण डब्यामध्ये पीठ सुद्धा नाही राहिलं. आणि मग ती नवऱ्याला घेऊन आली पाहते तर सगळं घर भरलेलं आहे. कशाने? कुत्र्यांनी. आणि मग हिला जाताना लावून नव्हतं जाता येत होय. अति शेजारणीचा लय राग आला होता. आता शेजारणीचा राग आला आणि तुला स्वतःचं घर उघडं टाकायचं सांगितलं कोणी? बरीच माणसं अशी आहेत की चाल नाही दिली म्हणून कीर्तनालाच जात नाही. आई काय शेजारणीच्या भरले राग आणखीन काय बरं. आता चाल देणाऱ्या करता थोडी आपल्याला कीर्तनाला जायचं असतं. तो काय म्हणे ते न पाचारिता जावे, संत चरणी भावे रेघावया, देवाची सेवा घडावी म्हणून अशा प्रकारचं जायचंय. आणि मग ते कुणीतरी कुणाला तरी निमित्त करून ते साधनच न करणं म्हणजे आपल्याच पायावर धोंडा टाकून घेणं. आणि हे कोणतं शहाणपणाचं लक्षण आहे? तुकोबारे म्हणतात, शेजारणीच्या गेली रागे, कुत्र्यांनी घर भरले मागे. कुत्र्यांनी सगळं नुकसान केलं. मग ते नुकसान काय शेजारणीचं झालं का? जरी शेजारणीचा राग आला तर नुकसान तर कोणाचं झालं? आपलं झालं ना. तेव्हा आपले हित आपण पाही, संकोच तो न धरी काही. आणखीन एक दृष्टांत दिलेला आहे. हा, पिसा लागे भाजले घर, घरात पिसा झाले. आता अलीकडे त्या नाही राहिले पिसा. पिसा म्हणजे एक अतिशय चिलटापेक्षाही लहान किंवा चिलटा एवढाच किडा असतो, उडणारा किडा असतो. ढेकणं स्पष्ट दिसतात, पिसा दिसत नाही. अनुभवाला येतात. आणि त्या कधी अनुभवाला येतात? चावल्यानंतर. आता ते काय, कपडे वाळू बी घातले ना तर ते बारीक खाली जाऊन बसतात. धुतल्या तरी मरत नाही. ते पिसाचं असे चोळले तरी मरत नाही. जरा थोडस ताकदवानच जात ती. आणि एकदम बारीक असते, सहज लक्षातही येत नाही. आता लयच त्रास द्यायला लागले. काय मग सहनशक्तीला बी काय असते, काही मर्यादा असते ना. मग अशी रागावली ती, अशी रागावली. कपड्यात बसताय, इकडं तिकडं जुळून बसताय. तिने सगळे कपडे घरातले असे मध्ये एका ठिकाणी हातरले. पूर्ण घरभर ते सगळे कपडे हातरले. राखेल टाकले त्याच्यावर. आता कस काय जिवंत राहतील? कपड्यात दडून बसते ना. आता कस काय बसतील? आणि तिला पेटवून मारा. आख घरात कपडे हातरून ते कपडे पेटवून दिले. ते सगळं घरच आतून काय झालं? भाजलं गेलं. प्लास्टरच्या भिंती पण एवढ्या गरम झाल्या, स्लॅब गरम झाला. आता त्या गरमाईनं ते पिसा काय झाल्या? मेल्या. कपड्यात बसायचे ते कपडे तर जाळूनच राखच केली. ते सगळं झालं, पण मग घरात काही राहिलंच नाही. स्नानाला टावेल बी नाही, अंडर पॅन्ट नाही, टावेल नाही, धोतर नाही, लुगडं नाही.
लगेचच पुन्हा दुसरं किराणा कापड दुकान. मग काही स्वस्त आहे काय? बाजारात गेल्यावर कळते वस्तूची किंमत महाराज. 10,000 आणि 5,000 एका हातात आणते पिशवीत माणसं. किती पैसे गेले महागाईच्या काळामध्ये. हे नुसतं कशामुळं? त्या पिसाचा राग आला. अरे पिसाचा राग चावत होते त्या. चावत जरी असले तरी आपले हित, आपल्या हिताचा आपण विचार करावा का नाही? कुलूप लावून गेले असते 8-15 दिवस आळंदीला निघून. काही खायला नाही मिळाल्यावर उपाशी नाही मारून ऊन मेले असते, नाही तर बाहेर निघून गेले असते ना. त्याला दुसरे मार्ग होते ना. जाळणं हा काय मार्ग आहे का? प्रत्येकाने सगळे हे दृष्टांत असेच आहे की त्या वस्तूला निमित्त करून ते कृत्य केलं आणि त्याचा परिणाम आपलं वाटोळं करून घेतलं. शेवटचं दृष्टांत दिलेलं आहे तुकोबारांनी. तुका म्हणे वाचा रागे फेडिले सावले देखिले जे. आता माणसं कपडे पातळ वापरायला लागले. आता पाण्याची उपलब्धता आहे. धुतात. पूर्वी जाड जाड कपडे असायचे महाराज. लय जाड कपडे होते पहिले. मांजर पाट आणि ते हे असे एवढेले जाड असायचे कपडे. आणि मग ते अंगात शर्ट बनेल घातलं की घाम यायचा. त्याला धुतलं जायचं नाही लवकर. एवढी उपलब्धताच नव्हतीच महाराज. काय गरिबीचाच काळ होता. दारिद्र्य फार होतं. खूप पिडला भारतातला समाज. इतर लोकांनी किती काही शेकडो वर्ष दुसऱ्यांचीच सत्ता होती आणि मग त्यांनी आपल्या जीवावर त्यांचे मजा करायचे. लोक तसेच पिळले जायचे. मला आठवतंय लहानपणी असा पूर्ण बाह्याचा शर्ट 10-5 घरात एखाद्याला राहायचा. घरात एखाद्याला नाही, 10-5 घरात. बहुतेक सगळे हे असे बंडेवरच राहायचे. शर्ट बी असे इतकेलेच राहायचे. हाफ शर्ट हाफ पॅन्ट. ते कोल्हापूरकडे अजून बी ते हाफ पॅन्टवर राहते. पंढरपूरला आले का वर फॅट आणि खाली चड्डी. तिकडे ते पाऊस जास्त राहतं, त्यांना चिखलात काम करावं लागतं. मग ते लांब पुन्हा कवर वर खवीत बसणं, त्याच्यामुळे ते चड्डे घालीत. तसेच राहायचे. कपड्याचा अभाव असायचा, त्याच्यामुळे धुतलं जायचं नाही. मग त्याच्यात ती जनावर व्हायची. वा. आणि मग त्या सोसायच्या माणसाचे रक्त वाज झाले म्हणजे ते काय, ते कपड्याला थोडंच काय करत होत्या, राहायच्या कपड्यामध्ये पण तोडायच्या माणसाला. मग ते काही ते मारीत बसायचे त्याला ते काढून. ते सगळ्या काही सापडायचे असं नाही. मग एकाला भलताच राग आला त्या वाचा. त्यानं राग धोतरच फेडून फेकून दिला. तो का म्हणे वाचा रागे. वाले झाल्या लागल्या खाजवायला. माणसात त्याला ते मारता येईना गेलं, खाजवावं लागलं. खाजवायला मग ते काय वैतागलं ते. आता लग्नाचा समारंभ लोक जमला झालेले, मंगळ अष्टका चालू झालेले, तिथं आशीर्वाद न करता उभं राहिलेलं त्या लागलं चावायला. हे दिलं फेडून, दिलं फेकून. सगळ्या लोकांनी येऊन पाहिलं. आता काही लोक मर्यादेनं त्याने आपलं खाली पाहिलं, इकडं पाहिलं, पण काही टिंगल करणारच ना. तेव्हा तो काय म्हणे वाचा रागे फेडिले सावले देखिले जेगे. अशा प्रकारचा मूर्खपणाचा विचार करू नये. किमान ज्या कर्मामध्ये, ज्या स्थळामध्ये, ज्यांच्या संगतीमध्ये आपलं हित होणार आहे, आपलं कल्याण होणार आहे, त्या ठिकाणी तरी थातुरमातुर निमित्ताला पुढं करून कल्याणाचं साधन कोणीही सोडू नये. हिताचं साधन सोडू नये महाराज. आपलं हित आपल्यालाच करावं लागणार आहे.
आणि म्हणून ज्या साधनाने ते हित होणार आहे, कोणामुळे तरी त्या साधनापासून आपण दूर नाही हो. कसाही प्रसंग आला आणि काहीही झालं तरी कल्याणाचं जे साधन आहे, कल्याणाचा जो मार्ग आहे, कल्याणाची जी कृती आहे, ती कृती करण्यापासून परावृत्त होणाराला ही सूचना आहे की आपले हित आपण पाहि. लोक काय म्हणतील म्हणू दे, लोकांना जे म्हणायचं असेल ते म्हणतील. मला आठवतंय बरेच वर्ष झाले, साधारण 77, 78, 80, 83, 84चा कालावधी असेल. आम्ही गंगापूरहून पंढरपूरला चाललो होतो, एसटीने चाललो होतो. गंगापूरच्या डेपोने काही गाडी सोडली नव्हती, तेवढी माणसं नव्हती. वैजापूरच्या डेपोची एक गाडी आली, अर्धीच भरली होती ती. त्याला वाटलं की चला अर्धे गंगापूरला भरली जाईल. त्याच्यामुळे जे अर्धे बसले होते ते सगळे पुढच्या बाजूला बसले. गंगापूरहून अर्धी गाडी भरली गेली, गाडी सरळ पंढरपूरला येणार. आता आषाढी वारी होती, पंढरपूरच्याच निमित्ताने सगळे चाललेले होते. बहुतेक सगळे माळकरी अशीच माणसं, गंगापूरहून बसलेले तर सगळे तसेच होते. वैजापूरहून त्यांच्याही कपाळाला टिळे वगैरे होतेच. आता पुढं गाडी आली, हरिपाठाची वेळ झाली. तर त्या हरिपाठाच्या वेळेच्या अगोदर पुढे जी बसलेली माणसं होती, एकाच गावची होती, काही सोबती. मग त्यांनी टाइमपास म्हणून पत्त्याचा डाव काढला गाडीतच, आणि ते पुढे खेळत होते. मग ते मोठ्याने बोलणं, हसणं, खिदळणं. माग हे सगळे भाविक होते, ते आपली गपचीप बसले. ते हरिपाठाची वेळ झाली तर आपल्याला हरिपाठ घ्यायचं होतं. मग ते पुढे मोठ्याने बोलत होते म्हणून हे गपचीप आपलं हळूहळू सुंदर करकटावर ठेवून दुसरं म्हणे काय हरिपाठ म्हणतात ते तिकडं पत्ते खेळू राहिलेले, ते गोंधळात कुठं हरिपाठ म्हणतात. आता हरिपाठ आपला नियम आहे, तो त्या ठराविक वेळेला घ्यायला पाहिजे. आपण घरी घेतोय आणि आता तो कुठं निघालोय, पंढरपूरला निघालो. पंढरपूरला वास्तविक तर पायी भजन करत जायला पाहिजे. काही कारणामुळे नाही झालं, आपण एसटीने चाललोय, मग वेळेवर हरिपाठ म्हणायची लाज वाटायचं काही कारण आहे. आपण ते समोरचे लोक काय म्हणतील, जे म्हणायचं असेल ते म्हणतील. त्यांना पत्ते खेळायला लाज नाही वाटत. पंढरपूरला निघालेले आहे, भगवंताचं नामस्मरण करण्याच्या ऐवजी ते काय करतात, पत्ते खेळतात. त्याला ते लाजत नाही. तुम्हाला हरिपाठ घ्यायला काय लाजत म्हणा. मग मोठ्याने सुरुवात सुंदर ते ध्यान उभे. मग त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी बी ते काढून करकटावरी ठेवून तुकोबाराय म्हणतात की ज्या साधनामुळं, ज्या कृतीमुळं आपलं कल्याण होणार आहे, अशा प्रकारची कृती करत असताना काही संकोच धरू नये. न धरी काय आपुले हित आपण पाहि, संकोच तो न धरी काही. मुख्य याच्यात शिकवण आहे, संकोच तो न धरी काही. हिताचं साधन करत असताना कुठेही आणि कोणत्याही प्रकारचा संकोच धरण्याचं कारण नाही. कारण आपलं कर्तव्य आहे हित साधणं. मानवदेहात साधता येतं, मानवदेहाच्या आयुष्याचा भरवसा नाही. त्यामुळं प्रत्येक क्षण अमूल्य आहे अशा प्रकारचं मनामध्ये दृढ धारण करून त्या क्षणाचा उपयोग, आपलं कल्याण, आपलं हित साधण्याची क्रिया करण्यामध्ये गेलाच पाहिजे, घालवलाच पाहिजे. मग अशी कृती करत असताना ती इतरांना थोडी अशोभनीय आहे असंही वाटत असलं तरी त्याचाही आपण काय धरू नये, संकोच अशा प्रकारचा धरू नये. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुकोबाराने असं का लिहिलं असेल अभंग. महाराज असे फार आहेत. नियमाने वारीला येणारे म्हणा, नियमाने कीर्तनाला येणारे, अशी माणसं सुद्धा
घरात म्हणा भावकीत म्हणा कोणी मेलं असेल कीर्तनाला नाही येत, त्यांना यायची इच्छा असते, पण ते म्हणतो लोक काय म्हणतील. परवाच आमच्याकडे घटना घडलेली, म्हणजे कुणी मेलंय म्हणून यांचं खाणं बंद होत नाही, शेतीची कामं बंद होत नाही, संडासला जाणं बंद होत नाही, आणि फक्त बंद काय होतं, भजन कीर्तन. हा अशा प्रकारचा हा विचार का करावा आपण, का संकोच करावा. कीर्तनाला जायला काय अडचण आहे. उलट कुणी गेल्यानंतर त्या घरच्या सह सगळ्यांनी काय करायला पाहिजे, भजन कीर्तन करायला पाहिजे. खरंच जर तुमचं मेलेल्या माणसावर प्रेम असेल, नका तुमच्याकरता, पण मेलेल्या माणसाकरता ते कर्म पुण्य जावं असं संकल्प करून करा ना. तिथे हे भोकाड पसरते, त्याच्यापेक्षा रामकृष्ण हरी म्हटलं नाही. ठीक आहे, तुमच्या संबंधी आहे, आवडीचं आहे, ठीक आहे बा, पण मग तिथं रडल्यावर त्याला काही फायदा होतो का. ते जर महाराज तिथंच असेल, अजून नेलं नसेल, तर त्याला ते आणखीन कसं तरी वाटत असतं. मेलेल्या माणसाजवळ रडू नये, सावधान. तुमच्या जवळचा आहे, प्रेमाचा आहे, तर विष्णू सहस्रनाम म्हणा, रामकृष्ण हरी भजन करा, विठोबा रुक्माई म्हणा, संकल्पना करा की ह्या भजनाचं पुण्य त्या व्यक्तीला मिळावं. तर आहे त्या स्थितीमध्ये त्याला तात्काळ मदत पोहोचेल ना. हे नाही करत, आणि का तर म्हणून कीर्तनाला कसं काय जावं, घरी चांगलं भजे करून हाणते, आणि फक्त संकोच कसाचा, ज्यांनी हित कल्याण अशा प्रकारचं होतंय अशी साधनं करण्याचा संकोच. बऱ्याच गावामध्ये असं, बऱ्याच ठिकाणी. तुकाराम महाराजांनी त्यांच्याकरता हा अभंग लिहिलेला आहे. आपले हित आपण पाही, आपल्या हिताचा विचार आपण करावा. आणि आपल्याला जर खात्री असेल, संतांनी सांगितलेलं आहे, शास्त्र अनुमोदित असं आहे, हे कर्म केल्यानंतर हित होणार आहे, तर मग ते कर्म करण्याकरता कोणाचाही संकोच मानू नये. निर्धास्तपणे छाती पुढं काढून, गुंड्या काढून ते कर्म करावं, तिथं लाजू नये. हिताचं साधन करत असताना लाजू नये. तुकोबारायांचं काय झालं होतं की बहुतेक या बाई बरोबर थोडं तुकाराम महाराजची कटकटच झालेली असावी. महाराज तुकाराम महाराजांनी खास तिच्याकरता 2 अभंग लिहिलेले आहेत. देवाच्या काय देवाच्या नावे पिटितो डांगोरा, लाजे नका थारा देव कोणी. मी देवाच्या नावाने डांगोरा पिटतोय, सगळ्यांना सांगतोय की या बाईला कोणी आश्रय देऊ नका. का तुकाराम महाराज एवढे तिच्या विरोधात, मोडीले रांडेने सुपंथ मार्ग चालविले जग यमपंथे. या रांडेनं चांगले मार्ग मोडले, वाईट मार्ग खोलले. वाईट मार्गाला गेल्यामुळे सगळं जग कुठं चाललेलं आहे, यमाच्या पंथानी नरकाच्या मार्गाने चाललेलं आहे. आणि म्हणून मी हिच्या विरोधामध्ये कंबर कसून अशा प्रकारचा उभा राहिलेला आहे. तेव्हा संकोच तो न धरी काही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.